शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्न पत्रिका लीक मामले की जांच में पुलिस को अहम सफलता मिली है। इस मामले में मुख्य सूत्रधार विजेंद्र कुमार गुप्ता की मदद करने वाले 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। गिरफ्तार आरोपियों में कपिल दहिया, सोनू सिंह और मिथुन सिंह शामिल है। पुलिस ने सोनू सिंह और मिथुन सिंह को पटना से हिरासत में लिया, जबकि हरियाणा का रहने वाला कपिल दहिया फरार होने की तैयारी में था, तभी उसे गिरफ्तार कर लिया गया। तीनों आरोपियों को भिवंडी लाकर न्यायाधीश SM सुतार की अदालत में पेश किया गया। अदालत ने सभी आरोपियों को 9 जुलाई तक पुलिस हिरासत में भेजने का आदेश दिया है। जांच एजेंसियों को उम्मीद है कि इन आरोपियों से पूछताछ में पेपर लीक रैकेट से जुड़े कई महत्वपूर्ण खुलासे हो सकते हैं। आज ज्या आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं, मिथुन आणि सोनू असे 3 आरोपी याच्यामध्ये आणि एक कपिल दहिया म्हणून असे 3 आरोपी अरेस्ट करण्यात आले होते। त्यांच्यावर ॲलिगेशन हे आहे का जो फरारी आरोपी आहे विजेंदर सिंग, त्यांनी यांचा आधार कार्ड वगैरे बनवण्यामध्ये, यांचे काही ट्रान्झॅक्शन वगैरे करण्यामध्ये यांची मदत केलेली आहे आणि यांनी त्यांची मदत केलेली आहे असं त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे। तरी मेहरबान न्यायालयाने त्यांना 9 तारखेपर्यंत ह्या सर्वांना पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली। ह्या तिघांना फ्रेश पोलिसांच्या रिमांडच्या अनुसार पोलिसांनी रिमांडमध्ये असा नमूद केलेला आहे की त्यांनी कपिल दह्यानी स्वतःची ओळख लपवण्यासाठी तो फिरत होता। म्हणजे जिथे तो राहत होता तिथून तो त्याची स्वतःची ओळख लपवलेली होती आणि तो फरार होता। आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की 25/6/2026 रोजी अटक आरोपी धीरज बलराज सिंग यांच्यासोबत भिवंडीमध्ये प्रश्नपत्रिका विक्री करण्यासाठी तो ग्राहकांना शोधण्याकामी इथे आलेला होता, असा पोलिसांनी डिफेन्स दिलेला। आणि तिसरा त्यांचा असा डिफेन्स होता की कपिल कुमार दहिया जे 26/6/2026 रोजी प्रश्नपत्रिका विक्री करण्यासाठी काही व्यक्तीला भेटण्यासाठी इथे आलेला होता आणि त्या संबंधित त्याची ओळख पटवून त्यांच्याकडे तपास करणे बाकी आहे, असा पोलिसांनी त्यांचा म्हणणं युक्तिवाद मेहरबान न्यायालयासमोर केलेला आहे। मी माझा डिफेन्स असा घेतला की ज्यांचा राजेश मिहिर शाह जे लँडमार्क जजमेंट आहे, ज्याच्यामध्ये जस्टिस मसी साहेबांनी डिलिव्हर केलेलं आहे की 2 तास अगोदर 47चं नोटीस आणि 48चं नोटीस आरोपींना देणे अनिवार्य आहे। त्या संदर्भात मी बोललो की हा जो कपिल कुमार दहिया आहे तो हरियाणाचा, त्याला मूळ मराठी भाषा येत नाही, तर त्याला हिंदीत दिलेलं आहे का नाही। तर मेहरबान न्यायालयाने निदर्शनास असा आला की त्याला हिंदीमध्ये समजपत्र दिलेले आहे, कशा संदर्भात त्याला अटक करण्यात आली। आणि त्यानंतर मेहरबान न्यायालयाने त्याला 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी फर्दर इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलीस कोठडीमध्ये आहे।